लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे फेब्रुवारीपासून थकीत हप्ते आज जमा होणार आहे. अशी मोठी खुशखबर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहायचा? व्हिडिओच्या शेवटी म्हणजे एक सिक्रेट बँकिंग सेटिंग तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे अडकलेले 4,500 रुपये 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या अत्यंत महत्त्वाची सेटिंग केली नाही, तर आज आलेले पैसे पुन्हा शासनाकडे परत जातील. भरपूर लाडक्या बहिणींचं असं झालेलं आहे, की त्यांना हप्ता आला नाही. ई-के-वाय-सी त्यांना केली आहे आणि पात्र देखील आहे, तरी हप्ता आला नाही. याचं कारण काय? तर तुमची एक सेटिंगमुळे तुमचे आलेले पैसे पुन्हा शासनाकडे परत गेले. त्याच्यानंतर आपण पाहणार तुमचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. लक्षात ठेवा, अर्धी माहिती ही धोकादायक ठरू शकते. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम आज कोणाच्या खात्यामध्ये पैसे येणार? सगळ्यात मोठा प्रश्न हा पडलेला आहे. आज कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार? तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी 2026 नंतर एकही हप्ता मिळालेला नाही, त्यांना आज मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या नंतर एकही हप्ता मिळालेला नाही, म्हणजे मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये आले नसतील, तर या लाडक्या बहिणींना आज आनंदाची बातमी मिळालेली आहे. म्हणजे या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. अर्ज मंजूर असूनही तांत्रिक अडचणीमुळे ज्यांचे पेमेंट रखडले होते, त्यांचे पैसे पाठवणे सुरू झाले आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणामुळे म्हणजे ई-के-वाय-सी केलेले आहे, पण काही कारणास्तव त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले नाही, तर आदिती तटकरे यांनी देखील सांगितलं होतं, ज्या लाडक्या बहिणींचे पैसे हे ई-के-वाय-सीमुळे रखडले असतील, तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. ही तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, असंही त्यांना सांगण्यात आलं होतं. तर लाडक्या बहिणींनो, ज्यांची पेमेंट रखडली होती, त्यांचे पैसे आता पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. बँक खात्याशी आधार जोडणे यशस्वी झालेल्या पात्र महिलांना आज थेट लाभ मिळेल. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्याशी आधार जोडणे झालेले असेल, त्याच पात्र लाडक्या बहिणींना आज त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. पैसे येण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट काय आहे? लाडक्या बहिणींनो, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. याच्या कारणामुळे तुमचे आलेले पैसे म्हणजे तुम्ही के-वाय-सी केलेले आहे आणि पात्र पण आहे, पण तुमचे पैसे म्हणजे आलेले पैसे हे शासनाकडे परत जात आहे. याचं महत्त्वाचं कारण आपण ते पाहून घेऊया आणि त्यासाठी कोणती अट आहे, सर्वात मोठी अट पैसे येण्यासाठी ती पाहूया. ई-के-वाय-सी आणि आधार बँक लिंकिंग. तुमच्या बँक खात्याची आधार शेडिंग म्हणजेच एन-पी-सी-आय मॅपिंग सक्रिय असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय डी-बी-टीद्वारे जमा होणाऱ्या शासकीय निधी तुमच्या खात्यात वर्ग होऊ शकत नाही. जर तुम्ही बँक खात्याशी आधार लिंक केले असेल, पण एन-पी-सी मॅपिंग केलेली नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, फक्त आधार कार्ड लिंक करून चालणार नाही. तुम्हाला एन-पी-सी मॅपिंग करणे गरजेचं आहे. हे पैसे डी-बी-टीद्वारे येत असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे एन-पी-सी मॅपिंग करणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे बँक संदेश व पासबुक तपासणी. हे सर्वात महत्त्वाची अट आहे. जर तुमच्या बँक खात्यामध्ये हे सगळे दोन्ही पण असेल, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. तर दुसरं कारण आहे बँक संदेश व पासबुक तपासणी. पैसे जमा झाल्यावर बऱ्याचदा मोबाईल नेटवर्क किंवा सर्व्हर प्रॉब्लेममुळे मेसेज येत नाही. अशा वेळी तुमच्या संबंधित बँकेत जाऊन पासबुकवर एंट्री करून नक्की खात्री करा. लाडक्या बहिणींनो, फक्त तुम्ही मेसेज चेक करत बसू नका. जर तुम्हाला डाऊट असेल, आमचे पैसे आलेले असेल, तर तुम्हाला बँक पासबुक हे लवकर एंट्री करून त्या ठिकाणी चेक करायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार खात्यात किती रुपये जमा होणार. लाडक्या बहिणींनो, 4,500 रुपये एकत्रित जमा होणार का? तर याचं उत्तर आहे हो. ज्या लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे हप्ते प्रलंबित होते, त्यांच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा केले जाईल. म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार. पण हे 3 महिने ज्या लाडक्या बहिणीचे 3 महिन्याचे हप्ते रखडले असतील, अशाच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार. त्यानंतर 2 महिन्यांचे प्रलंबित हप्ता असल्यास त्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये तुमच्या खात्यात वर्ग केले जातील.
आणि जर एकच महिन्याचा हप्ता असेल तर 1500 रुपये. तर तुमच्या खात्यात डीबीटी स्थिती सक्रिय असल्यास पूर्ण थकीत रक्कम एकाच वेळी जमा केली जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने पैसे मिळत आहे, याचं कारण तुमच्या बँक लिमिट पण असू शकते. पण ज्या लाडक्या बहिणींना त्यांचं बँक खातं ही केवायसी केलेले असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं डीबीटी स्थिती सक्रिय असेल म्हणजे ॲक्टिव्ह असेल, तर अशा लाडक्या बहिणींना सगळं म्हणजे पूर्ण हप्ता म्हणजे 4,500 रुपये हप्ता ही पूर्ण थकलेली रक्कम एकाच वेळी जमा केली जात आहे. घर बसल्या आपले स्टेटस कसे तपासायचे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होतोय, की आम्ही घर बसल्या-बसल्या आमचं बँक स्टेटस कसं तपासायचं? तर नारी शक्ती ॲपवरती. तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती ॲप डाउनलोड करा. मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा आणि अर्ज मंजूर असल्याचे तपासा. त्यानंतर अधिकृत वेबसाईट, शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लॉग इन आयडीद्वारे बेनिफिशियरी स्टेटस पर्यायावर क्लिक करून तुमचे पेमेंट स्टेटस पहा. जर या ठिकाणी दाखवत असेल तर तुमचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला बँक मिनी स्टेटमेंट. अनेकदा शासकीय संकेतस्थळावर स्टेटस अपडेट होण्यास वेळ लागतो. त्यामुळे थेट ATM किंवा मिनी स्टेटमेंट काढून खात्री करा. लाडक्या बहिणींनो, ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात उपायदायक तुमची बँक मिनी स्टेटमेंट. ह्याच्या एक मिस कॉलवरती तुम्हाला तुमची मिनी स्टेटमेंट तुम्हाला मिळून जाणार. पण यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे हे गरजेचं आहे. तर हे मिस कॉलद्वारे तुम्ही तुमचं खातं हे हे काही सेकंदात चेक करू शकता. त्याच्यानंतर ATM हे देखील तुम्ही पाहू शकता. ATMमध्ये पैसे आले की नाही आले हे देखील तुमच्या जवळच्या ATMमध्ये जाऊन हे पैसे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं थकीत हप्त्याचे सविस्तर गणित समजून घ्या. जर 1 महिना थकीत असेल तर त्या लाडक्या बहिणींना प्रति महिना 1500 रुपये असं मिळून 1500 रुपये जमा होणार. पण ह्या लाडक्या बहिणींना नियमित आधार लिंक असलेले खाते वापरले असेल तर अशा लाभार्थी पात्राचे निकष पूर्ण करत असेल तर अशा लाडक्या बहिणींना 1500 रुपये लगेच त्यांच्या खात्यामध्ये येणार. त्यानंतर 2 महिने थकीत. जर प्रति महिना 1500 रुपये जर आपण पाहिलं तर 3000 रुपये या लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार. जर या लाडक्या बहिणींना 3000 कसं येणार? ई-केवायसी नुकतीच पूर्ण केलेली असेल. म्हणजे या लाडक्या बहिणींनं ई-केवायसी ही थोडी लेट केली असेल म्हणजे एप्रिलला हिची मुदत संपलेली आहे ई-केवायसीची. तर या लाडक्या बहिणींनं ई-केवायसी काय केलेली असेल? थोडी उशिरा उशिरा केलेली असेल म्हणून या लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे हप्ते थकीत आहे. तर या लाडक्या बहिणींना असे मिळून 3000 रुपये मिळणार. तर काही लाडक्या बहिणींचं, काही नाही, लाखो लाडक्या बहिणींचं 3 महिन्याचे हप्ते रखडले आहे. तर अशा लाडक्या बहिणींना प्रति महिना 1500 मिळून असे 4500 रुपये किंवा अधिक बी मिळण्याची शक्यता आहे. त्या लाडक्या बहिणींना 6000 रुपये देखील त्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे 100%. कारण ह्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि ई-केवायसी देखील केलेली आहे. म्हणून ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून मंजुरी मिळालेली प्रलंबित अर्ज असेल म्हणजे ह्या लाडक्या बहिणींचे ज्या 3 महिन्याचा हप्ता थकलेला असेल, या लाडक्या बहिणींचे 3 महिन्याचे हप्ते का रखडले, यांची जी ई-केवायसीची प्रक्रिया होती, यांचे जे निकष होते, याला पडताळणीला वेळ लागल्यामुळे या लाडक्या बहिणींचे 3 महिन्याचे हप्ते रखडले आणि हे 3 महिन्याचे हप्ते डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा 4 महिन्याचे जर पकडले आपण जून महिन्याचा देखील तर 6000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. तर ही खूप आनंदाची आणि एकदम महत्त्वाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे. त्यानंतर पैसे न आल्यास त्वरित हे काम करा. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पैसे आले नाही तर सगळ्यात अगोदर हे काम करायचं आहे. तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहे. तर कोणतं काम करायचं आहे? सगळ्यात अगोदर सर्वात मोठी सेटिंग म्हणजे डीबीटी. बँकेत जाऊन मॅनेजरला तुमचे बँक खाते डीबीटी म्हणजे NPCI साठी लिंक करून देण्याची विनंती करायची आहे. जर लाडक्या बहिणींनो, हे अपडेट करणं खूप गरजेचं आहे. अपडेट करावं लागतं. तर याला अपडेट करण्यासाठी तुम्हाला चेक करायचं आहे. बँकेत जाऊन मॅनेजरला तुमचे बँक खातं डीबीटी म्हणजे NPCI साठी लिंक करून देण्याची विनंती करायची आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर बँक खात्याला लिंक नसल्यास नवीन आधार लिंक फॉर्म भरून जमा करा. अन्यथा पैसे परत जातील.
तुमचा अर्ज अजूनही प्रलंबित किंवा अपूर्ण दाखवत असल्यास जवळच्या अंगणवाडी केंद्रात आजच संपर्क साधा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहे आणि KYC देखील केलेली आहे. जर तुमच्या खात्यात पैसे येत नसेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन संपर्क साधून तुमची तक्रार दाखवायची आहे की आम्ही पात्र आहे आणि आम्ही KYC देखील केलेला आहे, तरी पैसे येत नाही आहे. किंवा जे टोल फ्री क्रमांक सांगितलेला आहे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे काय प्रश्न आहेत का किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही आले, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशा सर्वात आधी खात्रीशीर अपडेटसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.